तर जय शिवराय भावांनो, आज होता आपला कॉम्पिटिशनचा दिवस आणि घरातलं सगळं आवरून मी मस्तपैकी म्हशीला पाणी दाखवलं आणि हा काय असा पाणी पित नाही, त्यामुळे याला बॉटल मधूनच पाणी प्याजावं लागतंय. मग माझं पण एवढं घरातल्यांनी कधी केलं नव्हतं, तर याचं नखरे बघा किती आहेत. मग घरचं सगळं आवरलं, म्हशीला चारा वगैरे टाकला आणि आता आपण जाणार आहे पेठवडगाव, कारण की तिथे आहे आपली कॉम्पिटिशन. आणि कॉम्पिटिशनचं तुम्हाला तर माहिती आहे, 3 दिवस पाणी, मीठ, जेवण थोडंफार सगळंच कमी करावं लागतं. पाणी तर सगळंच कमी करावं लागतं. तर सगळंच माझं बंद होतं आणि हे बघा, मी फळांचा पूर्ण स्टॉक आणून ठेवला होता. कॉम्पिटिशन वरनं एकदा आलं तर ह्याच्यावर मस्तपैकी बुक्का पाडायचा. मग सगळी तयारी झाली, सगळ्यांच्या पाया पडून, बजरंगबलीच्या पण पाया पडून आपण निघालो आता पेठवडगाव या साईड. पण त्याच्या आधी आई बरोबर थोडे डिस्कस करत बसलो की बाबा कॉम्पिटिशन कशी खेळायची आणि काय करायचंय. अरे मजा करतोय असंच बोलत बसलो की कुठे जाणार आहे. आधीच आपल्याला टाइम होत होता आणि आमच्याकडे नाही एवढा टाइम लावलेला का नाही. गडी म्हणजे आपला सुश्या आणि तो कॉलेजवरून आलेला पेपर देऊन, आणि पेपर त्याला खूप टाइम झाला. त्यासाठी भावासाठी आपल्या अर्धा तास आम्ही वेट केला, पण त्याला घेतलाच, कारण की भावाला सोडून आपण कुठे जायत नाही, तुम्हाला तर माहित आहे. डायरेक्ट कॉलेजच्या ड्रेसवर हो डायरेक्ट डप्पा. दोन माणसांची जागा घेतोय आणि एकदाच तिथं पोहोचलो, कारण की मी तुम्हाला ट्रॅव्हलिंग तर दाखवणार नाही, उगाच टाइम नको वेस्ट करायला. तिथं माझं आणि लक्ष्मण दादाचं वजन दिलं. वजन दिल्यानंतर आम्ही लागलो आता आमच्या तयारीला. तयारी म्हणजे मस्तपैकी आपण चेंज करून घेतला आणि त्यानंतर आपण खाऊन पण घेतलं, ज्याने आपल्या बॉडीमध्ये मस्त पंप येईल स्टेजिंग वरती. मग चालू झाली आपली मेन तयारी, ती म्हणजे बॉडी पंपची. बॉडी पंप चांगली झाल्यानंतर आपण बॉडीला टॅनिंग लावून घेतली आणि टॅनिंग लावून झाल्यानंतर आता आपली बारी होती स्टेजिंगला उतरायची. स्टेजिंगचा पार्ट तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. हा ब्लॉग इथेच संपलेला नाही. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. जय शिवराय.